एक मोठी बातमी समोर आली आहे। मनोरमा खेडकर यांची लुपाछुपी अखेर उघड। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती हॉटेलमधून खेडकर यांना अटक। हॉटेल मालकालाही दिला चकवा। दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे नावाने हॉटेलची बुकिंग। मोबाईल ट्रॅकवर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा पाठलाग। सध्या वादग्रस्त ठरलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमधून आज सकाळी 6:30 वाजता अटक केली। मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथील शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याने त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोधत होते, तर मनोरमा खेडकर या सुद्धा पोलिसांना चकवा देत होत्या। त्यानंतर काल मनोरमा खेडकर यांनी आपला मुक्काम रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमध्ये ठेवला आणि यानंतर पुणे पोलिसांना मोबाईल ट्रॅकवर याचा सुगावा लागला। रात्री 2:30 वाजता या हॉटेलवर पुणे पोलीस पोहोचले आणि त्यानंतर सकाळी 6:30 वाजता त्यांना अटक करून पुन्हा पुण्याला घेऊन गेले। मनोरमा खेडकर यांनी हॉटेल मालकाला देखील चकवा दिला। दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे व इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे या नावाने एंट्री बुक मध्ये नोंद करून हॉटेलमध्ये एंट्री केली होती। महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व हॉटेल मालक अनंत औकीरकर यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, रायगड। एक मिनिट पोलीस मॅडम एक मिनिट मैम आपने क्यों थ्रेटन किया था फार्मर्स को? माइक नीचे रखो। मैम आपने क्यों पिस्टल निकाली थी फार्मर्स पे? मैम आपने क्यों पिस्टल निकाली थी? आपने वर्कर्स को, मेट्रो वर्कर्स को भी थ्रेटन किया था मैम। हे जे आहे मनोरमा खेडकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहिती नव्हतं घेतलं। आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला त्या म्हणजे जर मनोरमा खेडकरच आहेत असं आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं। ते जेव्हा पोलीस आमच्याकडे आले सकाळ रात्री 2:30 ते 3च्या सुमारास पोलीस लोक आले, त्यांनी आमच्याकडनं माहिती घेतली तेव्हा असे तुमच्याकडे कोणी राहत आहेत का, तर आम्ही त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले, त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडं। त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितलं की बाबा हे तुमच्याकडे आहेत, तर हे असे आहेत। त्यांनी आम्हाला माहिती दिली, त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ह्या खेडकर आहेत। त्याच्यानंतर आता प्रतिक्रिया आम्ही इथून पुढे आता थोडं सतर्क राहू आणि ह्या अशा लोकांना आम्ही असं जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही डायरेक्ट पोलिसांकडे संपर्क साधला। त्या ॲक्च्युली रात्री आमच्याकडे 9:30 दरम्यान आल्या का रायगडसाठी मुक्कामसाठी आमच्याकडे आम्हाला विचार रूम मिळेल का, तर आम्ही बोललो ठीक आहे भेटेल बोललो। त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली, त्यांना विचारलं आपलं काय आहे कसं काय आहे, तुम्ही 2 जण होते म्हणून आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडनं माहिती घेतली। तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे बोलले। मुलग्याने आम्हाला सांगितलं की माझी आई आहे आणि मी आहे, आम्हाला रूम पाहिजे। तर त्या हिशोबाने त्यांना आम्ही रूम दिलेला आहे। दिल्यानंतर त्यांची आमची रूमचा एंट्री बुक आहे, त्याच्यावरती आम्ही एंट्री करून घेतली त्यांनी त्यांची बुकावरती। त्याच्यानंतर त्यांना आम्ही रूम ताब्यात दिलं होतं।